जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराबरोबरच विकास कामांचे उद्घाटन। विरोधकांचा बालेकिल्ला ढासळायचे काम येथील ग्रामस्थांनी केले। राजाभाई केणी हे जिल्हा परिषदेत सभापती पदावर असतील, आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे प्रतिपादन। या विभागात विरोधकांचा बालेकिल्ला होता, पण आता तो ढासळायचं काम येथील ग्रामस्थ जनतेने केले आहे। लोकसभेच्या निवडणुकीत पेण येथील जनतेने चांगले मताधिक्य खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे। आता विधानसभा आणि जिल्हा परिषदेतही आपला विजय होईल आणि राजाभाई जिल्हा परिषदेत चांगले सभापतीपद मिळवेल, असे प्रतिपादन आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केले आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार 15 जून रोजी कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील हेमनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या पिटकिरी येथे व्यापारी संकुल, तसेच तलावाचे सुशोभीकरण, काचळी येथे कैलासवासी जनार्दन नागू पाटील सामाजिक सभागृह, तसेच व्यायामशाळा व अंगणवाडी इमारतीच्या कामाचे उद्घाटन आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांकडून जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी, विजयभाऊ कवळे, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, रसिका केणी, रश्मा जोशी, दीपक रानवडे, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, हिराचंद पाटील, महेश वावेकर, हर्षल पितळे, हृदयनाथ पाटील, प्रमोद पाटील, जीवन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। महामुंबईसह प्रशांत पोद्दार, पेण। कित्येक वर्ष या विभागामध्ये जे काही लोकार्पण सोहळा किंवा सामाजिक दृष्ट्या समग्र किंवा कोणता विकास काम असो, असे विकास काम झालेले आहेत। परंतु याच्या अगोदर त्या वास्तूंना त्या गावातील किंवा त्या पंचकृषीतील सामाजिक दृष्ट्या काम करणाऱ्या कुठल्याही थोर माणसाचे किंवा थोर पुरुषांचं नाव न देता आपल्या घरातील आई वडिलांचं नाव देऊन या कुटुंब विभागामध्ये शेजारी किंवा त्यांच्याच नात्यातले, त्यांच्याच पक्षाचे लोकांची नावं देऊन, या सभागृहांना नावं देऊन या विभागामध्ये नक्की सांगेल आणि त्या वाक्याचा आधार घेऊन तुम्ही म्हणून पाहून जावं अशी माझी आग्रह मागणी राजाचा वाढदिवस आहे। आपलं आयुष्य कोणासाठी व्यतीत करून पुढे जाण्यापेक्षा चांगल्या याच्यावरती घालवण्यात काढण्याची गरज असं मी सांगेल। राज्याच्या नेतृत्व काम करत असताना या आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं ते नक्कीच आहे, मान उंचावणं निश्चित आहे। कारण मी त्या निवडणुकीचा प्रमुख होतो आणि आम्हाला सगळ्यात जबाबदारी होती आणि प्रत्येक समाजासाठी मातृत्व उमेदवार होते आणि मग विरोधकांच्या अनेक शंका पुसून होत्या की अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही 40,000 मतं घेतली। आम्ही सगळे टेन्शनमध्ये आलो, अनेक गरीब मुलं लावली, पण माझा पूर्ण विश्वास जनतेवरती की राज्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना विधानसभेच्या माध्यमातून, लोकसभेच्या माध्यमातून असेल, विविध